नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ज या चॅप्टरमध्ये फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड्स अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अरिल हॅलाइड्स और हॅलोअरिन्स हा पॉईंट कंप्लीट केलेला आहे. आता आजच्या लेक्चरला आपण त्याचा पुढचा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो पाहणार आहोत. नेक्स्ट पॉईंट आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. आता पहिल्यांदा ह्या पॉईंटचं मिनिंग जे आहे ते मिनिंग लक्षात घेऊया. आयसोमेरिझम हा जो प्रकार आहे किंवा आयसोमेरिझम ही जी कन्सेप्ट आहे ती इयत्ता 11वीमध्ये आपली कंप्लीट झालेली आहे किंवा इयत्ता 11वीमध्ये आपण ती शिकलेली आहोत. आयसोमेरिझम म्हणजे काय, तर हा असा फेनॉमेनॉन आहे की ज्या फेनॉमेनॉनमध्ये आपण दोन कंपाऊंडच्या बाबतीत सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहतो आणि त्यांची स्ट्रक्चर मात्र डिफरंट असलेले पाहायला मिळतात. म्हणजे असा जो फेनॉमेनॉन आहे की ज्या फेनॉमेनॉनमध्ये कंपाऊंडच्या बाबतीत त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु त्यांचं स्ट्रक्चर मात्र डिफरंट असतं. याला आपण आयसोमेरिझम असं म्हणतो. हे आत्ता 11वीमध्ये आपण शिकलेलो आहोत. आता ह्या आयसोमेरिझमचे पुन्हा दोन प्रकार पडतात. या आयसोमेरिझमचे पुन्हा दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार जो आहे तो आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तो आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे स्टेरिओ आयसोमेरिझम. ठीक आहे. तर हे दोन प्रकार इयत्ता 11वीमध्ये आपण इन डिटेल पाहिलेले आहेत. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय, तर असा आयसोमेरिझमचा प्रकार की ज्याच्यामध्ये दोन कंपाऊंडच्या बाबतीत त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असला तरी त्यांच्यामध्ये मुळातच किंवा ओरिजिनली स्ट्रक्चरल डिफरन्स असतो. आणि या स्ट्रक्चरल डिफरन्समुळे जर त्यांच्यामध्ये हा आयसोमेरिझम फेनॉमेनॉन जनरेट होत असेल तर त्याला आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असं म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार आहे हा स्टेरिओ आयसोमेरिझमचा. तो स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय, तर हा आयसोमेरिझमचा प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये त्या कंपाऊंडच्या बाबतीत सुरुवातीला त्या दोन कंपाऊंडचं किंवा त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर हे सिमिलर असतं, एकसारखं असतं. परंतु काही कारणास्तव त्या दोन्हीपैकी एका मॉलिक्युलला जर समजा तुम्ही कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच्या भोवतीनं रोटेट केलं किंवा त्याचं रोटेशन केलं किंवा त्याच्यामध्ये जर समजा स्पेशल टाईपची अरेंजमेंट करण्यासाठी काही वेळा जर समजा त्यांचं स्ट्रक्चर किंवा त्याच्यामधले ॲटम्स किंवा ग्रुप्स जर समजा तुम्ही चेंज केले, त्यांच्या पोझिशन्स जर समजा बदलल्या, तर त्याच्यामुळं तयार होणारा जो आयसोमेरिझम आहे त्याला आपण स्टेरिओ आयसोमेरिझम असं म्हणतो. तर ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ज याचं मिनिंग काय पहा, तर हा ऑप्टिकल आयसोमेरिझम हॅलोजन डेरिव्हेटिव्जमध्ये जो पाहायला मिळतो तो स्टेरिओ आयसोमेरिझमचाच एक सब टाईप आहे किंवा एक त्याचा उपप्रकार आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. मग या हॅलोजन डेरिव्हेटिव्जमध्ये हा स्टेरिओ आयसोमेरिझम ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये पाहायला मिळतो. मग काय आहे नेमकं हा ऑप्टिकल आयसोमेरिझम हॅलोजन डेरिव्हेटिव्जमध्ये ते आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय. तर आता इथं स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय ते आपण पाहूया. मगाशी म्हटलं तसं स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय, तर जनरल आयसोमेरिझमचा हा दुसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण दोन कंपाऊंडच्या बाबतीत त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असलेला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये, परंतु त्यांचं स्ट्रक्चर काही कारणास्तव आपल्याला काय करता येतं, चेंज करता येतं. आणि त्याच्यामुळे जर आयसोमेरिझम फेनॉमेनॉन जनरेट होत असेल तर त्याला आपण स्टेरिओ आयसोमेरिझम असं म्हणतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पहिला प्रकार पडतो हा जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. म्हणजे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, तर समजा एखाद्या आयसोमेरिझममध्ये स्पेशल टाईपच्या अरेंजमेंटसाठी ॲटम्स किंवा ग्रुप्स यांची पोझिशन जर समजा तुम्ही चेंज केली आणि त्याच्यामुळे जर समजा
आयसोमेरिझम हा फेनॉमेनॉन जनरेट होत असेल तर त्याला आपण जिओमेट्रिकल आयसोमेरिझम असं म्हणतो. हा इयत्ता 11वीमध्ये आपण अल्केनच्या बाबतीत पाहिलेला आहे. अल्केन किंवा हायड्रोकार्बन ह्या चॅप्टरमध्ये अल्केनमध्ये हा जिओमेट्रिकल आयसोमेरिझम जो आहे त्याच्यामध्ये सीज आणि ट्रान्स असे 2 प्रकार पडतात. तर हा जिओमेट्रिकल आयसोमेरिझमचा प्रकार आपण त्याच्यामध्ये पाहिलेला आहे. आता त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार पडतो तो आहे हा ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, तर हा असा स्टेरिओ आयसोमेरिझम आहे ज्याच्यामध्ये 2 कंपाऊंडच्या बाबतीत त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, परंतु त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते लाईटमुळं काय होतं, रोटेट होतं. म्हणजे रोटेशन ऑफ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, द मॉलिक्यूलमध्ये जर समजा कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच्या भोवतीनं जर समजा त्या मॉलिक्यूलचं रोटेशन होत असेल काही डिग्री अँगलनं आणि त्याचं स्ट्रक्चर जर चेंज होत असेल तर अशा टाईपच्या आयसोमेरिझमला ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. आणि एस्पेशली ते जे रोटेशन आहे त्या मॉलिक्यूलचं त्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड भोवती जे रोटेशन होते ते इथं लाईटच्या साहाय्यानं होतं, त्याच्यामुळे याला ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. मग आता स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय, तर इयत्ता 11वीमध्ये आपण त्याची डेफिनेशन जी आहे ते डेफिनेशन पाहिलेली आहेच. तरी पण आत्ता या वर्षीसुद्धा पुस्तकामध्ये तुम्हाला त्याची डेफिनेशन दिलेली आहे. स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय, द डिफरंट कंपाऊंड्स हॅव सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट डिफरंट रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स ऑर ॲटम्स. म्हणजे हा अशा प्रकारचा आयसोमेरिझम आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपाऊंडमध्ये त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असतो, परंतु बट डिफरंट रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स ऑर ॲटम्स इन दॅट कंपाऊंड. त्या कंपाऊंडमध्ये जी अरेंजमेंट आहे ग्रुप्सची त्याच्यामधल्या किंवा ॲटमची ते अरेंजमेंट मात्र डिफरंट असते. अशा टाईपचा जो आयसोमेरिझम आहे त्याला स्टेरिओ आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे 2 कंपाऊंडच्या बाबतीत त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असतो, परंतु काही कारणास्तव त्यांच्यामध्ये जी ग्रुप्सची किंवा ॲटम्सची अरेंजमेंट आहे ती डिफरंट जर असेल तर त्याच्यामुळे हा स्टेरिओ आयसोमेरिझम जो आहे तो स्टेरिओ आयसोमेरिझम आपल्याला जनरेट करता येतो. त्याच्यानंतर याच्यामधला हा ऑप्टिकल आयसोमेरिझम जर हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये बघितला तर त्याच्यासाठी कारणीभूत असणारे सुरुवातीला फॅक्टर जे आहेत ते फॅक्टर आपण डिस्कस करूया. त्यातला पहिला फॅक्टर आहे कायरल ॲटम अँड मॉलिक्युलर कायरॅलिटी. आता कायरल ॲटम म्हणजे काय, तर सुरुवातीला ऑप्टिकल आयसोमेरिझम हा फेनॉमेनॉन जो आहे तो ऑप्टिकल आयसोमेरिझम फेनॉमेनॉन स्टडी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं त्या मॉलिक्यूलमध्ये एक सेंटरला कायरल ॲटम किंवा असिमेट्रिक ॲटम असणं गरजेचं असतं. त्याला कायरल कार्बन ॲटम किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम असं सुद्धा म्हटलं जातं. मग असिमेट्रिक कार्बन ॲटम किंवा कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय, तर असा कार्बन ॲटम की ज्या कार्बन ॲटमच्या चारही व्हॅलन्सीज या डिफरंट असतात, किंवा असा कार्बन की ज्या कार्बनमध्ये चारही ग्रुप्स किंवा चारही ॲटम्स त्याला अटॅच असणारे हे वेगवेगळे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही ॲटम किंवा कुठलाही ग्रुप हा त्याच्यामध्ये रिपीट झालेला नसतो. असा जो कार्बन ॲटम आहे त्या मॉलिक्यूलमधला की ज्याच्या चारही व्हॅलन्सीज ह्या डिफरंट ॲटम्सनी किंवा डिफरंट ग्रुपनी लोकेट झालेले असतात, अशा कार्बन ॲटमला कायरल कार्बन ॲटम किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम असं म्हटलं जातं. मग त्याचं एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल कुठलं आहे तर इथं पहा. हा जो मॉलिक्यूल आपल्याला इथं दिसतोय या मॉलिक्यूलमध्ये इथं हा जो सेंटरचा कार्बन ॲटम आहे त्या सेंटरच्या कार्बन ॲटमला वरती इथं हायड्रोजन ॲटम आहे, या डाव्या हाताला इकडं मिथिल ग्रुप आहे, उजव्या हाताला इकडं क्लोरीन आहे आणि खालच्या हाताला इथं काय आहे इथिल ग्रुप आहे. मग याचं जर सराउंडिंग बघितलं ह्या सेंटरच्या कार्बन ॲटमचं तर ह्या सराउंडिंगमध्ये चारही याच्या ज्या व्हॅलन्सीज आहेत या कार्बनच्या, म्हणजे याचे चारही जे सबस्टिट्युएंट आहेत, कार्बनची व्हॅलन्सी ही 4 असते, तर ह्या चारही सबस्टिट्युएंट याच्यामध्ये डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत. पहिला एक त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, दुसरा इथं मिथिल ग्रुप आहे, तिसरा इथिल ग्रुप आहे आणि इथं चौथा क्लोरीन आहे. म्हणजे याच्या चारही व्हॅलन्सीज किंवा याचं सराउंडिंग हे टोटली वेगळं आहे, म्हणून हा एक वेगळा कार्बन ॲटम आहे की ज्याच्यामध्ये सिमेट्री कुठंच नाही. आता तुम्ही म्हणाल सर इथं हायड्रोजन वरती एक ॲटम आहे हायड्रोजनचा आणि ह्या मिथिल ग्रुपमध्ये हायड्रोजन आहे, ठीक आहे, पण हा हायड्रोजन डायरेक्ट ह्या कार्बनला अटॅच झालेला नाही. हा हायड्रोजन कुठं आहे तर ह्या कार्बनला अटॅच आहे, हा मिथिल ग्रुपच्या कार्बनचे हायड्रोजन आहेत,
जसं इथं हा हायड्रोजन पहिला जो आहे तो डायरेक्ट ह्या सेंटरच्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, तसं हे हायड्रोजन जे ते हायड्रोजन या कार्बनला अटॅच आहेत, ते डायरेक्ट ह्या सेंटरच्या कार्बनला अटॅच नाही आहेत. किंवा खाली इथिल ग्रुपमधले जे हायड्रोजन आहेत C2H5 ते इथिल ग्रुपमधले हायड्रोजनसुद्धा डायरेक्ट ह्या कार्बनना म्हणजे इथिल ग्रुपमधल्या कार्बनला अटॅच आहेत, ते सेंटरच्या स्टार असणाऱ्या कार्बनला अटॅच नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांचं सराउंडिंग हे काय आहे वेगळं आहे. त्या सेंटरचा जो स्टार असणारा कार्बन आहे त्याचं टोटल सराउंडिंग वेगळं आहे, त्याच्यामध्ये कोणताही ॲटम किंवा कुठलाही ग्रुप काही नाही रिपीट झालेला नाही आहे किंवा डबल झालेला नाही. मग असा जो कार्बन ॲटम असतो की ज्याचं सराउंडिंग हे टोटली वेगळं असतं किंवा डिफरंट असतं त्याला कायरल ॲटम असं म्हटलं जातं. ही पहिली कंडिशन आहे या ऑप्टिकल आयसोमेरिझमसाठी. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन काय, तर कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय. आता कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय ते आपण पाहिलं की असा कार्बन ॲटम ज्याचे चारही सराउंडिंग किंवा ज्याच्या चारही व्हॅलन्सीज ह्या डिफरंट असतात. आता कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय, तर कायरल मॉलिक्यूल म्हणजे द मॉलिक्यूल विच कंटेन्स कायरल ॲटम हॅव्हिंग युनिक प्रॉपर्टी. म्हणजे कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय, तर असा मॉलिक्यूल किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल की ज्या मॉलिक्यूलमध्ये एक कायरल ॲटम कमीत कमी असला पाहिजे आणि त्या मॉलिक्यूलमध्ये एक वेगळ्या प्रकारची युनिक अशी प्रॉपर्टी असते. ही प्रॉपर्टी कुठली, विच कॅनॉट सुपरइम्पोज परफेक्टली ऑन इट्स मिरर इमेज कॉल्ड कायरल मॉलिक्यूल. म्हणजे अशी मॉलिक्यूल की ज्या मॉलिक्यूलमध्ये एकतर कार्बन ॲटम असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक युनिक प्रॉपर्टी अशी असते. युनिक प्रॉपर्टी म्हणजे काय की एक वेगळा गुणधर्म त्याच्यामध्ये असा असतो की तो काय करू शकत नाही की त्याच्याच सारखा म्हणजे त्या मॉलिक्यूलसारखाच दुसरा एखादा मॉलिक्यूल सुपर इम्पोज करू शकत नाही. सुपर इम्पोज याचा अर्थ काय, तर त्याचं प्रत्यारोपण जे आहे म्हणजे सेम टू सेम जसे आपण जुळे भाव म्हणतो त्याच पद्धतीचा तो मॉलिक्यूल तयार करू शकत नाही. ठीक आहे, अशी एक त्याच्यामध्ये युनिक प्रॉपर्टी असते. तर अशा युनिक प्रॉपर्टी असणाऱ्या शिवाय ज्याच्यामध्ये कायरल ॲटम आहे अशा मॉलिक्यूलला कायरल मॉलिक्यूल असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर कायरलिटी ही एक तिसरी कन्सेप्ट आहे. आता कायरलिटी म्हणजे काय, तर द प्रॉपर्टी ऑफ एनी ऑब्जेक्ट विच इज नॉन सुपर इम्पॉसिबल विथ इट्स मिरर इमेज कॉल्ड कायरलिटी. कायरलिटी म्हणजे काय, तर एक अशी प्रॉपर्टी आहे एखाद्या ऑब्जेक्टची की ज्याच्यामध्ये नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस जे आहेत ती मिरर इमेजेस आपल्याला काय करतात त्यात पाहायला मिळतात. ठीक आहे, त्याला कायरलिटी असं म्हटलं जातं. आता या कायरलिटीचा अर्थ इथे दिलेला आहे. कायरलिटी हा ग्रीक वर्ड आहे किंवा ग्रीक भाषेतील शब्द आहे. त्याच्यामध्ये मधला जो चेअर आहे CHEIR त्याचं मिनिंग आहे हँड. ठीक आहे, म्हणजे जसे आपला दोन हात आहेत, एक डावा हात आणि उजवा हात. ठीक आहे, तर डावा हात आणि उजवा हात जेवढे एकमेकांच्या आपण वरती ठेवतो तर ते बरोबर एकमेकांसारखे होतात. म्हणजे ते एकमेकांच्या बरोबर अपोजिट आहेत, इक्वल आहेत आणि अपोजिट आहेत. एकसारखेच आहेत का, तर आहेत, परंतु ते अपोजिट डायरेक्शनमध्ये एकमेकांसारखे आहेत. जसं तुम्ही दोन्ही हात एकमेकांवरती ठेवल्यानंतर अंगठ्यावरती येतो, पहिलं बोट पहिल्या बोटावरती येतं, मधलं बोट मधल्या बोटावरती येतं, त्याच्यानंतर मधल्या बोटाच्या शेजारचं बोट, त्याच्यानंतर करंगळी, हे बरोबर एकमेकांवरती येतात. ठीक आहे, असे हात जे आहेत आपले दोन्ही हात ते बरोबर एकमेकांवरती येतात. हे कधी, तर आपण बरोबर आरशाच्या समोर उभं राहिल्यानंतर. ठीक आहे, सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस असं म्हणतो. म्हणजे हा दुसरा हात आपल्याला तयार करता येईल का, नाही, परंतु त्याच्यासारखाच या बाजूला बरोबर त्याच्या दुसऱ्या बाजूला किंवा अपोजिट डिरेक्शनला हा हात आहे. तर याला कायरलिटी अशी कन्सेप्ट म्हटलं जातं किंवा त्याला कायरलिटी असं म्हटलं जातं. अशी प्रॉपर्टी की ज्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला बरोबर एक्झॅक्टली त्याच्यासारखाच नॉन सुपर इम्पॉसिबल इमेज जे मिरर इमेज पाहायला मिळते त्याला काय म्हणतो आपण, कायरलिटी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढची एक चौथी कन्सेप्ट आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता या सगळ्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय बघा, तर ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे द स्टेरिओ आयसोमेरिझम इन विच आयसोमर्स हॅव डिफरंट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स और ॲटम्स अराउंड अ कायरल ॲटम कॉल्ड ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, तर हा एक प्रकारचा स्टेरिओ आयसोमेरिझम आहे की ज्या स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये आयसोमर जे आहेत, आयसोमर म्हणजे आपल्याला माहिती आहे याच्या आधी आपण ते पाहिलेलं आहे की मॉलिक्युलर
फॉर्म्युला त्यांचा सेम असतो परंतु स्ट्रक्चर वेगळं असतं. तर हा एक असा स्टेरिओ आयसोमेरिझम आहे ज्या स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये जे आयसोमर्स आहेत किंवा दोन कंपाऊंड्स आहेत त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल डिफरन्स असतो. तो स्ट्रक्चरल डिफरन्स कशामुळं त्याच्यामध्ये जनरेट होतो, तर स्पेशल अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स किंवा ॲटम्स अराउंड कायरल ॲटम. ठीक आहे. त्या आयसोमर्समध्ये किंवा त्या कंपाऊंड्समध्ये जो सेंटरचा कायरल ॲटम आहे, असिमेट्रिक ॲटम किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम किंवा कायरल ॲटम मगाशी म्हटलं तसं, ज्याच्या सराउंडिंग टोटली डिफरंट आहे, तर त्याच्या भोवतीनं जर स्पेशल टाईपची अरेंजमेंट असेल ॲटम्सची किंवा ग्रुप्सची, तर अशा आयसोमेरिझमला ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. ठीक आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझमचं मिनिंग लक्षात आलं. तर हा एक स्टेरिओ आयसोमेरिझमचा प्रकार आहे की ज्या स्टेरिओ आयसोमेरिझमच्या प्रकारामध्ये आयसोमर्स जे आहेत त्या आयसोमर्समध्ये स्पेशल टाईपचे अरेंजमेंट ग्रुप्समध्ये किंवा ॲटम्समध्ये पाहायला मिळते अराउंड दी सेंटर कायरल ॲटम. त्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझम या कन्सेप्टवरती आपण येतो. या ऑप्टिकल आयसोमेरिझमसाठी एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे की ही जी स्पेशल टाईपची अरेंजमेंट आहे ॲटम्सची किंवा ग्रुप्सची त्या आयसोमर्समध्ये ती केव्हा जनरेट होते, तर त्याच्यासाठी प्लेन पोलरायझर लाईट जे आहे ती प्लेन पोलरायझर लाईट आपल्याला हवी असते. जोपर्यंत त्या मॉलिक्यूलवरती प्लेन पोलरायझर लाईट पडत नाही तोपर्यंत त्या मॉलिक्यूलमधला जो सेंटरचा कायरल ॲटम आहे त्या कायरल ॲटममध्ये ही स्पेशल टाईपची अरेंजमेंट आपल्याला जनरेट करता येत नाही किंवा पाहायला मिळत नाही. मग ही प्लेन पोलरायझर लाईट काय आहे किंवा ती कन्सेप्ट काय आहे ज्याच्यामुळं हा ॲक्च्युली ऑप्टिकल आयसोमेरिझमचा फेनॉमिनॉन जो आहे तो फेनॉमिनॉन जनरेट होतो. म्हणजे ज्या ऑप्टिकल आयसोमेरिझमसाठी कारणीभूत असणारा हा घटक काय, तर प्लेन पोलरायझर लाईट. जोपर्यंत त्या मॉलिक्यूलवरती ही प्लेन पोलरायझर लाईट पडत नाही तोपर्यंत आपल्याला हा ऑप्टिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही किंवा हा स्टेरिओ आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही. जनरली ऑर्डिनरी कंडिशनमध्ये तो मॉलिक्यूल ऑर्डिनरीच असतो. म्हणजे त्याच्यामधले जे आयसोमर्स आहेत ते त्यांचं स्ट्रक्चर नियर अबाउट सेम असतं. जेव्हा त्या मॉलिक्यूलवरती प्लेन पोलरायझर लाईट पडते तेव्हा त्यातले काही मॉलिक्यूल्स हे काय करतात, त्यांची अरेंजमेंट बदलतात किंवा त्यांच्या ॲटम्स किंवा ग्रुप्सची पोझिशन जे आहे त्या पोझिशन ते चेंज करतात आणि हा स्टेरिओ आयसोमेरिझम किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझम काय जनरेट करतो. त्याच्या नावातच आहे ऑप्टिकल, याचा अर्थ लाईट. मगाशी म्हटलं तसं लक्षात आलं. ऑप्टिकल आयसोमेरिझमसाठी लाईट कारणीभूत असते. तर या ऑप्टिकल आयसोमेरिझमसाठी कारणीभूत असणारी ही लाईट आहे ज्याला आपण म्हणतो प्लेन पोलरायझर लाईट. मग प्लेन पोलरायझर लाईट म्हणजे काय, तर बघा, व्हेन ऑर्डिनरी लाईट पासेस थ्रू निकोल प्रिझम, जेव्हा एखादी सर्वसामान्य किंवा साधी लाईट निकोल प्रिझममधून जेव्हा पास होते, लाईट इमर्जिंग आउट व्हायब्रेट्स इन ओनली वन प्लेन. मग त्यावेळी त्या निकोल प्रिझममधून ज्यावेळी सर्वसाधारण लाईट ज्यावेळी पास होते त्यावेळी ती तिकडून बाहेर त्या प्रिझममधून बाहेर निघणारी जी लाईट आहे ती एकाच प्रतलामध्ये किंवा एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होते. सच बीम ऑफ लाईट व्हायब्रेटिंग इन वन प्लेन कॉल्ड ॲज प्लेन पोलरायझर लाईट. मग अशी जी लाईट आहे त्याला प्लेन पोलरायझर लाईट असं म्हटलं जातं. म्हणजे सर्वसाधारणतः जर कॉमन प्रिझम घेतला आपला, त्या कॉमन प्रिझममधून जर तुम्ही लाईट पास केली तर त्याच्यातून बाहेर पडणारी जी लाईट आहे ती सगळ्याच डिरेक्शनमध्ये काय होते, व्हायब्रेट होते. ऑर्डिनरी लाईट ऑर्डिनरी प्रिझममधून पास केल्यानंतर. परंतु याच ऑर्डिनरी लाईटला जर तुम्ही निकोल प्रिझममधून पास केलं, इथं कंडिशन थोडीशी बदलते पहा. प्रिझमच आहे परंतु प्रिझम तो निकोल आहे. मग ऑर्डिनरी लाईटला ज्यावेळी निकोल प्रिझममधून तुम्ही पास करता त्यावेळी त्या निकोल प्रिझममधून बाहेर पडणारी जी लाईट असते ती लाईट सगळ्या डिरेक्शनमध्ये व्हायब्रेट न होता एका विशिष्ट कुठल्या तरी डिरेक्शनमध्ये, म्हणजे वरती तर वरती किंवा खाली तर खाली किंवा डाव्या बाजूला तर डाव्या बाजूला, उजव्या बाजूला तर उजव्या बाजूला, अशा एका सिंगल प्लेनमध्ये किंवा एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होते. मग अशी जी लाईट आहे की जी काय करते, एका सिंगल प्लेनमध्ये किंवा वन प्लेनमध्ये व्हायब्रेट होत असेल तिला प्लेन पोलरायझर लाईट असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग अशी ही प्लेन पोलरायझर लाईट जी आहे की जी निकोल प्रिझममधून पास झाल्यानंतर सिंगल प्लेनमध्ये व्हायब्रेट होते. ठीक आहे. तर त्या लाईटला
प्लेन पोलराइज्ड लाईट असं म्हटलं जातं. आणि ही प्लेन पोलराइज्ड लाईट जी आहे ती ऑप्टिकल आयसोमेरिझम फेनॉमेनॉन जनरेट करते. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय पहा. मगाशी म्हणलं तसं ही जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे ती ऑप्टिकल आयसोमेरिझमसाठी कारणीभूत असते. ठीक आहे. मग प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय ते आपण पाहिलं. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय बघा. ऑप्टिकल आयसोमेरिझम ही कन्सेप्ट आपण बघितली. ठीक आहे. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर व्हेन प्लेन polarized light passes through organic solution, the plane polarized light get rotated. जेव्हा ही जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे ती एखाद्या ऑर्गॅनिक सोल्युशनमधून ज्यावेळी तुम्ही पास करता त्यावेळी त्या प्लेन पोलराइज्ड लाईटला ते ऑर्गॅनिक सोल्युशन काही डिग्री अँगलनं राईट हँड साईडला किंवा लेफ्ट हँड साईडला रोटेट करतं. हा जो फेनॉमेनॉन आहे किंवा हा जो प्रकार आहे याला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असं म्हणलं जातं. ठीक आहे. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर एखाद्या ऑर्गॅनिक सोल्युशनमधून ज्यावेळी प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली जाते त्यावेळी त्या प्लेन पोलराइज्ड लाईटला ते ऑर्गॅनिक सोल्युशन रोटेट करतं. याला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. द प्रॉपर्टी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स टू रोटेट प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स राईट म्हणजे क्लॉकवाईज ऑर लेफ्ट म्हणजे अँटी क्लॉकवाईज इज कॉल्ड ॲज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीचं इथं डेफिनेशन दिलेली आहे पहा. द प्रॉपर्टी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स टू रोटेट प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स राईट हँड ऑर लेफ्ट हँड इज कॉल्ड ॲज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. मगाशी म्हणलं तसं काही ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमधून जर समजा तुम्ही प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली ती प्लेन पोलराइज्ड लाईट जर समजा डाव्या किंवा उजव्या बाजूला काही डिग्री अँगलनं रोटेट होत असेल तर अशा टाईपच्या प्रॉपर्टीला त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या जे त्या प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करण्याच्या प्रॉपर्टीला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. आता असे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स कुठले आहेत की जे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतात तर त्याचे एक्झाम आहे द कंपाऊंड्स विच रोटेट्स प्लेन पोलराइज्ड लाईट कॉल्ड ॲज ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. ठीक आहे. मग असे जे कंपाऊंड्स आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स म्हणून की जे काय करतात या प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करतात त्या कंपाऊंड्सना ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझममधला नेक्स्ट पॉईंट ऑप्टिकल रोटेशन म्हणजे काय तर आता मगाशी म्हटलं तसं हा जो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आहे मगाशी म्हटलं तसं की ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या सोल्युशनमधून जर प्लेन पोलराइज्ड लाईट तुम्ही पास केली आणि ती काही डिग्री अँगलनं समजा रोटेट झाली तर त्याला आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. मग ही जी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आहे ती मेजर करण्यासाठी एक न्यूमरिकल व्हॅल्यू आपण वापरतो किंवा न्यूमेरिक्समध्ये किंवा संख्यात्मक ह्याच्यामध्ये आपण त्याला मोजतो त्या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीला. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या सोल्युशनमधून तुम्ही प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली आणि ती प्लेन पोलराइज्ड लाईट पास केल्यानंतर ते ऑर्गॅनिक सोल्युशन त्या प्लेन पोलराइज्ड लाईटला काही डिग्री अँगलनं रोटेट करते. ठीक आहे. मग किती डिग्री अँगलनं रोटेट केलं तर फॉर एक्झाम्पल 60 डिग्री अँगलनं समजा रोटेशन जे आहे ते रोटेशन आपल्याला पाहायला मिळतं. मग हा जो प्रकार आहे ही ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी 60 डिग्री अँगलनं त्याच्यामध्ये प्लेन पोलराइज्ड लाईट काय होते रोटेट होते. तर हे जे कॅल्क्युलेशन आहे ज्याच्यामध्ये आपण ते ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी काय करतोय नंबरच्या साहाय्याने कॅल्क्युलेट करतोय किंवा मोजतोय याला ऑप्टिकल रोटेशन असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज ऑप्टिकल रोटेशन. द अँगल through which substance rotates plane polarized light on passing through it called as optical rotation. ऑप्टिकल रोटेशन म्हणजे लक्षात आलं जे कंपाऊंड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतात ते काय करतात प्लेन पोलराइज्ड लाईटला काही डिग्री अँगलनं रोटेट करतात. मग हा जो अँगल आहे किती डिग्री अँगलनं रोटेट केलेला आहे त्याला ऑप्टिकल रोटेशन असं म्हटलं जातं. द अँगल थ्रू विच सबस्टन्स रोटेट्स प्लेन पोलराइज्ड लाईट ऑन पासिंग थ्रू इट कॉल्ड ऑप्टिकल रोटेशन. आता याच ऑप्टिकल रोटेशनचे दोन प्रकार पडतात. मगाशी म्हणलं तसं एक तर प्लेन पोलराइज्ड लाईट त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमधून पास केल्यानंतर
एकतर डाव्या बाजूला रोटेट होईल किंवा उजव्या बाजूला रोटेट होईल, किंवा असं म्हणा क्लॉकवाईज डिरेक्शनला, घड्याळातले काटे ज्या डिरेक्शनमध्ये फिरतात क्लॉकवाईज डिरेक्शननं म्हणजे उजव्या हाताला, आणि दुसरं अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला म्हणजे लेफ्ट हँड साईडनं. तर त्याच्यानुसार या ऑप्टिकल रोटेशनचे दोन प्रकार पडतात. हा अँगल कुठलाही असू शकतो ना, एक तर डाव्या बाजूचा आणि दुसरा उजव्या बाजूचा. तर त्याच्यानुसार ह्या ऑप्टिकल रोटेशनचे हे दोन प्रकार पडलेले आहेत. द ऑप्टिकल रोटेशन ऑफ ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स आर फर्दर डिवायडेड इंटू टू टाईप्स. दोन प्रकारामध्ये परत याचं डिवायडेशन केलेलं आहे. पहिलं डेक्स्ट्रो रोटेटरी आणि दुसरं आहे लिव्हो रोटेटरी. आता डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय, तर असे ऑर्गॅनिक कंपाऊंड विच रोटेट्स प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स राईट हँड साईड कॉल्ड ॲज डेक्स्ट्रो रोटेटरी. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडमधले असे ऑर्गॅनिक कंपाऊंड की जे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतात आणि जे प्लेन पोलराइज्ड लाईटला राईट हँड साईडला रोटेट करतात, त्यांना डेक्स्ट्रो रोटेटरी असं म्हटलं जातं. डेक्स्ट्रो हा सुद्धा ग्रीक वर्ड आहे, याचं मिनिंग आहे डेक्स्ट्रो, याचा अर्थ राईट, उजव्या हाताला वळवणारा किंवा उजव्या हाताला वळणारे कंपाऊंड्स म्हणून डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि दुसरा प्रकार पडतो लिव्हो रोटेटरी. लिव्हो रोटेटरी याचा अर्थ काय, तर कंपाऊंड विच रोटेट्स प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स लेफ्ट हँड साईड. ओके, डाव्या बाजूला जे या प्लेन पोलराइज्ड लाईटला काय करतात, रोटेट करतात, त्यांना लिव्हो रोटेटरी कंपाऊंड असं म्हटलं जातं. हे ऑप्टिकल रोटेशनचे दोन प्रकार, डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिव्हो रोटेटरी. डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे उजव्या बाजूला रोटेट करणारे कंपाऊंड्स आणि लिव्हो रोटेटरी म्हणजे डाव्या बाजूला रोटेट करणारे कंपाऊंड्स. त्यांना आपण साईनच्या साहाय्याने सुद्धा आपण दाखवू शकतो. डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंडला डी मायनस असं म्हटलं जातं. डी याचा अर्थ डेक्स्ट्रो, ॲब्रिव्हिएशन आहे ते, ऑर प्लस साईन. प्लस याचा अर्थ घड्याळाच्या बाजूने किंवा उजव्या बाजूने ते जातात ना, म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे, म्हणून पॉझिटिव्ह साईनने सुद्धा ते रोटेट केले जातात. आणि म्हणजे त्या मॉलिक्युलच्या आधी प्लस साईन दिलेली असते, याचा अर्थ ते उजव्या बाजूनं रोटेट होतात, म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी. किंवा त्या मॉलिक्युलच्या आधी डी लिहिलं जातं, डी डॅश, म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, तो उजव्या बाजूनं रोटेट होणार आहे. किंवा त्या मॉलिक्युलला लिव्हो रोटेटरी म्हणतात. लिव्हो रोटेटरी असेल तर तो यल, स्मॉल यल आणि डॅश त्याच्या पुढे त्याचं नाव दिलेलं असतं, म्हणजे तो त्या प्लेन पोलराइज्ड लाईटला काय करतो, डाव्या बाजूला काय करतो, रोटेट करतो किंवा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला रोटेट करतो, म्हणून यल, लिव्हो रोटेटरी. ऑर इट इज ऑल्सो डिनोटेड बाय मायनस साईन. मायनस साईन सुद्धा त्याला डिनोट केलं जातं. ठीक आहे, तर असे ह्या ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडचे दोन प्रकार पडतात. एक डेक्स्ट्रो रोटेटरी डी फॉर्म किंवा लिव्हो रोटेटरी यल फॉर्म, किंवा पॉझिटिव्ह कंपाऊंड आणि दुसरं निगेटिव्ह कंपाऊंड. पॉझिटिव्ह जर असेल तर याचा अर्थ डेक्स्ट्रो रोटेटरी आणि निगेटिव्ह जर असेल तर याचा अर्थ लिव्हो रोटेटरी. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा भाग ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड्स. आता ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणजे काय, तर टोटली याच्या उलटं. आत्तापर्यंत जो आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझम हा फेनॉमेनॉन पाहतोय, त्याच्यामध्ये मग अशी म्हटलं तसं महत्त्वाचे कंडिशन काय, तर ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड कुठले असतात की जे प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करतात, त्यांना आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असं म्हणतो. मग ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे काय, तर याच्याबरोबर उलटं असे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे प्लेन पोलराइज्ड लाईटला काय करत नाहीत, रोटेट करत नाहीत, त्यांना ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड्स असं म्हणलं जातं. तेच खाली म्हटले पहा, द कंपाऊंड्स विच डू नॉट रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट कॉल्ड ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड्स. ठीक आहे, असे ऑर्गॅनिक कंपाऊंड की जे प्लेन पोलराइज्ड लाईटला काय करत नाहीत, रोटेट करत नाहीत, त्यांना ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. असे कुठले कंपाऊंड्स आहेत की जे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहेत, तर त्याचं एक्झाम्पल आहे वॉटर, इथेनॉल किंवा अल्कोहोल किंवा 1-क्लोरोप्रोपेन एक्सेट्रा. हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड आहेत. म्हणजे काय, तर यांच्यामधून जर समजा वॉटरमधून तर तुम्ही प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली तर वॉटर या प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करत नाही, किंवा इथेनॉलमधून प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली तर इथेनॉल ह्या प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करत नाही. किंवा हे 1-क्लोरोप्रोपेन असेल, त्याच्यातून सुद्धा तुम्ही प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली तर ती प्लेन पोलराइज्ड लाईट काय होत नाही, रोटेट होत नाही. याचा अर्थ ते काय आहेत, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत, कारण ते ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवत नाहीत.
ठीक आहे. त्याच्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता हेच मगाशी आपण डिस्कस केले तेच, त्याचे ॲक्च्युली आपण इथं डेफिनेशन पाहतोय. द आयसोमेरिझम इन विच आयसोमेरिक कंपाऊंड्स हॅव डिफरंट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी इज नोन ॲज ऑप्टिकल आयसोमेरिझम. मग ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, तर असा आयसोमेरिझम इन विच आयसोमेरिक कंपाऊंड्स, म्हणजे जे आयसोमर्स आहेत एकमेकांचे ते आयसोमेरिक कंपाऊंड्स हॅव डिफरंट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, की ज्यांच्यामध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी डिफरंट असते. म्हणजे पहिल्यामध्ये जर समजा डेक्स्ट्रो रोटेटरी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असेल तर दुसऱ्यामध्ये लिओ रोटेटरी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असते. अशा आयसोमेरिझमला ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. ठीक आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे पुन्हा एकदा लक्षात आलं की असा आयसोमेरिझम ज्याच्यामध्ये आयसोमेरिक कंपाऊंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं रोटेशन असतं किंवा डिफरंट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असते, त्यांना ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आता इनॅन्शोमर्स हा एक किंवा ही एक कन्सेप्ट याच्यामध्ये येते ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता इनॅन्शोमर्स म्हणजे काय, तर जनरली आयसोमेरिझममध्ये आपण जे दोन कंपाऊंड असतात ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु स्ट्रक्चर वेगवेगळं असतं, बरोबर, तर त्या दोन कंपाऊंडला एकमेकांचे आयसोमर असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात जुळे भाऊ, बरोबर, की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु स्ट्रक्चर मात्र वेगवेगळे आहे, त्यांना जनरली आपण आयसोमर्स असं म्हणतो. जे दोन कंपाऊंड आयसोमेरिझम फेनॉमेनॉन दाखवतात, ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु त्यांचं स्ट्रक्चर डिफरंट आहे, त्यांना एकमेकांचे आयसोमर्स असं म्हणतो आपण. ठीक आहे. तर हेच आयसोमर्स ऑप्टिकल आयसोमेरिझम जर दाखवत असतील, म्हणजे ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतील ते कंपाऊंड आणि ते ऑप्टिकल आयसोमेरिझम हा फेनॉमेनॉन दाखवत असतील, तर त्या आयसोमर्सना इनॅन्शोमर्स असं म्हणलं जातं. ठीक आहे. इनॅन्शोमर्स म्हणजे काय, तर ऑप्टिकल आयसोमर्स किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझममधले आयसोमर्स किंवा असे दोन कंपाऊंड की जे ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत आणि जे डिफरंट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतात. पहिला जर समजा डेक्स्ट्रो रोटेटरी असेल आणि दुसरा लिओ रोटेटरी असेल परंतु त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु स्ट्रक्चर मात्र रोटेशनमुळे वेगळं होते, तर त्याला इनॅन्शोमर्स असं म्हणलं जातं. सो इनॅन्शोमर्स आर द आयसोमर्स प्रेझेंट इन ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडमधले हे आयसोमर्स आहेत की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु त्यांचं स्ट्रक्चर काय असतं, डिफरंट असतं. ठीक आहे. मग तेच आपण इथं बघणार आहे. द इनॅन्शोमर्स आर नथिंग बट द स्टेरिओ आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. काय म्हटले पहा, स्टेरिओ आयसोमर्स आहेत, हे एक प्रकारचे स्टेरिओ आयसोमर्स आहेत. स्टेरिओ आयसोमर्स म्हणजे जे रोटेशनमुळे किंवा स्पेशल अरेंजमेंटमुळे ॲटमच्या किंवा ग्रुपच्या तयार झालेले आहेत. विच आर नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस, म्हणजे ते एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत. ठीक आहे. त्यांना जर आरशाच्या समोर उभं केलं तर त्यांचं स्ट्रक्चर एकसारखे दिसतं, असे नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस असणारे आयसोमर्स आहेत. अँड रोटेट्स प्लेन पोलारिझ लाईट, मगाशी म्हटलं तसं की जे प्लेन पोलारिझ लाईटला काय करतात, रोटेट करतात थ्रू सेम अँगल बट इन डिफरंट डायरेक्शन. ठीक आहे. थ्रू सेम अँगल बट डिफरंट डायरेक्शन्स. म्हणजे थोडक्यात इनॅन्शोमर्स म्हणजे काय, तर हे असे आयसोमर्स आहेत किंवा स्टेरिओ आयसोमर्स आहेत की जे एकमेकांचे नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस आहेत, जे प्लेन पोलारिझ लाईटला किंवा PPLला सेम अँगलनं म्हणजे 60 तर 60 डिग्री अँगलनंच रोटेट करतात दोघंही, परंतु एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला. पहिल्यानं जर डाव्या बाजूला 60 डिग्री अँगलनं रोटेट केलं तर दुसरा उजव्या बाजूला 60 डिग्री अँगलनं रोटेट करतो. असे जे आयसोमर्स आहेत त्यांना जनरली इनॅन्शोमर्स असं म्हटलं जातं. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज इनॅन्शोमॉर्फ्स. या इनॅन्शोमर्सला इनॅन्शोमॉर्फ्स असं सुद्धा म्हटलं जातं किंवा ऑप्टिकल अँटीपोल्स असं सुद्धा म्हटलं जातं. एकमेकांच्या बरोबर अपोजिट डायरेक्शनला रोटेशन करतात सेम अँगलनं, म्हणून त्यांना अँटीपोल्स असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. मग त्याचं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे बघा, ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडचं. ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडचं इथे एक्झाम्पल आहे 2-क्लोरोब्युटेन. हा 2-क्लोरोब्युटेनचा आहे तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे. याच्यामध्ये सेंटरला पहा हा असिमेट्रिक कार्बन आहे किंवा कॅरल कार्बन आहे, ज्याचं चारही सराउंडिंग हे वेगळं आहे. बघा इथे एक मिथिल ग्रुप आहे, हायड्रोजन आहे, इथिल ग्रुप आहे, क्लोरीन आहे. मगाचंच याचा हे दोन आयसोमर्स आहेत. याला जर समजा मिररच्या समोर जर इन फ्रंट ऑफ ठेवलं तर याचं स्ट्रक्चर बरोबर हे असं होईल. हा सुरुवातीला इकडं हायड्रोजन आहे तो बरोबर मिररला पाठीमागं जाईल, पाठीमागचा क्लोरीन पुढे येईल. ह्या दोन्हीमध्ये काही बदल होणार नाही, वर खाली ते तसेच. तर हे जे आहेत एकमेकांचे, हा पहिलं स्ट्रक्चर आणि हे दुसरं, हे बघा हे एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत, बरोबर. हा हायड्रोजन इकडे आहे, हा हायड्रोजन इकडे आहे, बरोबर आरसा मधोमध असल्यासारखे आहे. तर हे जे दोन प्रकार आहेत यांना इनॅन्शोमर्स असं म्हटलं जातं.
किंवा हे स्टेरिओ आयसोमर्स जे आहेत एकमेकांचे ते आहेत इनॅन्शिओमर्स. ठीक आहे, जे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी काय करतात दाखवतात. म्हणजे हे दोन्ही मॉलिक्यूल, हे जे दोन्ही मॉलिक्युल्स आहेत ते काय करतात सेम अँगलनं अपोजिट डिरेक्शनला काय करतात रोटेट करतात. ठीक आहे, तर ह्या ऑप्टिकल आयसोमेरिझमचं हे एक्झाम्पल आहे 2-chloro-butane. मग आता शेवटचा पॉईंट ह्याच्यामध्ये येतोय रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय, तर एक असं इक्विमोलार मिक्सचर की ज्या इक्विमोलार मिक्सचरमुळं काय होतं, रोटेशन जे आहे ऑप्टिकली रोटेशन हे इक्वल होतं, 0 होतं. अँड इक्विमोलार मिक्सचर ऑफ इनॅन्शिओमर कॉल्ड ॲज रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर म्हणजे जे इनॅन्शिओमर्स आहेत किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवणारे जे आयसोमर्स आहेत त्यांचं इक्वल मिक्सचर, त्याला रेसिमिक मिक्सचर असं म्हटलं जातं. इट इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह अँड शोन ॲज DL ऑर प्लस मायनस साईन. हे रेसिमिक मिक्सचर म्हणजे त्याच्यामध्ये हे दोन्ही स्टेरिओ आयसोमर इक्वल प्रपोर्शनमध्ये असतात. मग त्यातले निम्मे अर्ध्या डिरेक्शननं रोटेट होतात, निम्मे अपोजिट डिरेक्शननं अर्ध्या रोटेट होतात. त्याच्यामुळे ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं. म्हणजे त्याच्यातून जर प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली तर ती रोटेट होत नाही, कारण त्याच्यामध्ये दोन्ही आयसोमर्स असतात म्हणून. ठीक आहे, तर इथं हा ऑप्टिकल आयसोमेरिझमचा पॉईंट संपतोय. राहिलेला भाग जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.